शिल्पींनी देवाकडे प्रार्थना केली की आम्हाला ह्याच्यात शिल्प कोरायचे तर इथले खडक मेणासारखे होऊ दे असं. मग पुस्तकात पण तो रेफरन्स घेतलाय आणि त्यानंतर तिथं त्या लेणी घडल्या असं सांगितलं जातं. तिथपासून खरं तर आपण संवर्धनाची सुरुवात करायला पाहिजे की त्यांना नेमकं काय म्हणायचं होतं. खूप मागं गेलो आणि मग हळूहळू पुढे येतोय असं झालंय. ते आपल्या खूप पुढं होतंय. टेक्निकली पण ते खूप बाप होते आपले ते. इवन आता सोनोग्राफी पण आहे. सोनोग्राफी किती नंतर डेव्हलप झाली, पण गर्भधारणेतले सगळे जे काय टप्पे आहेत ते सुद्धा कोरून ठेवलेले आहेत त्यांनी. त्यांना कसं कळलं? नमस्कार मित्रांनो, हक्काचं माईक पॉडकास्टमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आजचे आपले प्रमुख पाहुणे आहेत भूपाली निसळ मॅम. त्या एक इंडस्ट्रियलिस्ट आहेत, सामाजिक कार्यकर्ते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लेण्यांचा अभ्यास. म्हणजेच त्यांनी 2 पुस्तकं, कादंबऱ्या त्यांनी लिहिलेल्या आहेत. आणि आज आपण त्यांना भेटणार आहोत, त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत आणि त्यांची काही मतं असतील तर ते आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार मॅडम. नमस्कार मॅम, तुमचं हक्काचं माईक पॉडकास्टमध्ये स्वागत आहे. थँक्यू. आणि खरंच मॅम, तसं ॲक्च्युली खूप वेळ लागला बरं का तुम्हाला इथे येण्यासाठी. आधी प्लॅन झाला होता. येस येस, आपलं ह्याच्या आधी बरेचदा बोलणं झालं पण मुहूर्त आज लागलाय. इवन तुमचं जे हे मॅडम कादंबरी जी कल्लोळ तीर्थ, जेव्हा मी ती पाहिली, किंवा इवन जी दुसरी एक आहे जी अनादी सिद्धा, तर मॅम ही कल्पना तुमच्या मनात कशी आली? कारण की शक्यतो कादंबरी जेव्हा आपण म्हणतो तर एक वेगळे कॉन्सेप्ट असतात नाही का. तुम्ही शिल्पकला किंवा लेण्यांवर तुम्ही ह्याचा अभ्यास त्यामध्ये दाखवलात, किंवा त्याच्याबद्दल आमच्यासारख्यांना ज्यांना पण जास्त माहिती नसते, आम्हाला पण असं वाटतं नाही का अरे काय आहे. किंवा मी सुद्धा म्हणजे वेरूळ, अजंठा अशा ठिकाणी गेलो ना, तर मी फक्त फोटोज क्लिक करण्यासाठी गेलो होतो. पण जेव्हा मी तुमचं लिखाण वाचलं ना, तेव्हा मला कळलं की नाही, आता मला ज्या ठिकाणी जायचं आहे तिथे आता मला प्रॉपर स्टडी करून, प्रॉपर अभ्यास करूनच जायचं आहे. आणि तिथे गेल्यानंतर सुद्धा मला अभ्यासच करायचा आहे. किती छान, याच हेतूने लिहिलंय. असं वाटावं ह्याच हेतूने लिहिलंय. मला खरंच ते जेन्युइनली वाटलं मला ते की तुम्ही विचार करा ना, कैलास मंदिर तुम्ही पाहिलं असेल, वरपासून खालपर्यंत ते घडवत आलेले एकाच डोंगरातनं. केवढं अफाट काम येते. म्हणजे कित्येक वर्ष लोक पहिले कळस केला त्याचा आणि मग पायापर्यंत आलेलं मंदिर येते. आणि 90 फूट 120 फूट खाली खंदक खणून ते असं तो तेवढाच एक भाग बाजूला काढलाय. आणि केवढं मोठं काम आहे आणि केवढी सुंदर कला आहे त्याच्यामध्ये. हे पोहोचावं आणि एक वेगळ्या दृष्टिकोनातनं लोकांना त्याच्याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण व्हावी, ह्याच हेतूने मी दोन्ही पुस्तकं लिहिलेली आहेत. खूप छान. आणि मॅम, तुम्ही ह्यामध्ये कसं उतरलात? मीन्स तुमची हा माइंडसेट कसं होता की तुम्हाला मूर्त्यांवरच किंवा स्क्रिप्चरवरच काम करायचं होतं? मुळामध्ये लहानपणापासून प्रवास करते. पहिले आईबाबांबरोबर, नंतर मित्रमैत्रिणींबरोबर, कधी एकटं, सोलो ट्रॅव्हलिंग पण खूप केलेलं आहे. आणि प्रवासामधनं आजूबाजूचा निसर्ग हा आता आहेच आहे, पण ऐतिहासिक वास्तू या विशेष आकर्षणाच्या होत्या पहिल्यापासून. आणि माझे बाबा सिव्हिल इंजिनियर, कन्स्ट्रक्शनमध्ये होते. आणि बंगलोज आणि मंदिरं ही त्यांची खासियत होती. आणि त्यांनी जवळपास नगर जिल्ह्यातच 1000च्या वर मंदिरं बांधलेली आहेत. त्यामुळे बाबा मंदिरांचा अभ्यास करायला नेहमी जायचे. आणि त्यांच्याबरोबर फिरताना पण मला त्यात स्वारस्य वाटायला लागलं की अरे काय आहे हे नेमकं, शिल्प काय आहेत, कशी घडली आहेत. आणि त्याचं कुठंतरी पहिल्यापासून आकर्षण वाटलं आणि मग मी जसं मला शक्य झालं मी त्याचा अभ्यास सुरू केला. अंदाजे मॅम कोणत्या एजमध्ये तुम्ही त्याचा अभ्यास सुरू केला? तरी आता साधारण तुम्हाला सांगते एक 10 वर्ष होतील मी अभ्यास सुरू करून. ओके. येस. आणि तुम्हाला सुरुवातीला असं वाटलं नाही का की आपण हे जे लिखाण करणार आहे शिल्पांबद्दल ते लोकांना आवडेल, किंवा ते तेवढं त्याला एक आता लेखन हा भाग जर म्हटलात ना तर खरं ह्या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. एक तर शिल्पकलेचा अभ्यास किंवा मंदिरांचा, लेण्यांचा अभ्यास हा एक भाग झाला आणि लेखन हा दुसरा भाग झाला. लेखन म्हणाल तर तसं वाचनाचे संस्कार असल्यामुळं कुठेतरी ते लिखाणातनं उतरायचंच. कविता खूप जवळची होती, कविता करायचे. फक्त कविता मी कुठं पाठवल्या नाही किंवा फार कुठं मी ऐकवत नाही.
जे लिहायचं ते माझ्या पुरतंच होतं. म्हणजे मी खूप काही असं लिहिल वगैरे असं कधी माझ्या डोक्यात आलं नाही. कल्लोळ तीर्थाचं जेव्हा मी लेखन सुरू केलं तर त्याच्या मागची पार्श्वभूमी जी आहे ती अशी आहे की तो माझा रिसर्च आहे आणि तो रिसर्च मग पेपर स्वरूपात पब्लिश करायचा तर किती जण वाचतील असं वाटलं आणि मग असं वाटलं की नाही, लोकांपर्यंत हे पोहोचलं पाहिजे, काहीतरी वेगळं आहे ते पोहोचलं पाहिजे. लोकांचा ह्या लेणी किंवा मंदिरांसाठीचा दृष्टिकोन बदलता आला आपल्याला तर किंवा बदलायला हातभार जरी लागला, खारीचा वाटा जरी उचलता आला तर ह्या विचारातनं मी लिहायला घेतलं. आता तुम्ही म्हणाल पुस्तकच का, मी डॉक्युमेंटरी बनवू शकले असते, एखादी फिल्म बनवू शकले असते किंवा दुसरं कुठलंही माध्यम होतं, रील्स आहेत, व्हिडिओज आहेत की ज्याच्यातनं मी हे सांगू शकले असते, तर पुस्तकच का. तर सगळ्यात पहिली गोष्ट अशी आहे ना की पहिल्यापासून जे माझी जडणघडण झाली किंवा हे ती मायेनी झालेली आहे. म्हणजे माणसामध्ये प्रेम असलं पाहिजे, अटॅचमेंट असली पाहिजे, माया असली पाहिजे आणि श्रद्धा असली पाहिजे. हे एक जे तत्व आहे हे मी पहिल्यापासून शिकत आले आणि आम्ही घरातनं ते फॉलो करत आलो. माणुसकी. येस, माणुसकी खूप नंतर राहिली. माणुसकी कदाचित आपण एका थर्ड पर्सनसाठी असेल, पण जे माझ्या वर्तुळातली माणसं आहेत ती तर माझी आहेत ना. आणि मग ही अटॅचमेंट कशी असते तर स्पर्श असतो, एक स्पर्श असतो. तर त्या स्पर्शाबद्दल मला नेहमी कुतूहल वाटलेलं आहे आणि म्हणून मी पुस्तक हे माध्यम निवडलं, कारण पुस्तकाला हात लावता येतो, पुस्तकाला स्पर्श करता येतो, पुस्तकाची पानं उलगडता येतात. ते जे आहेत ना ते अक्षर, त्याच्यावरनं बोटं फिरली ना पण दुमटतं येतं. येस ते जे काय आपण आत घेऊ शकतो ना ते खूप वेगळं आहे. आणि त्याच्यामुळं मग आता कितीतरी जण मला म्हणतात की तू ई बुक कर, ऑडिओ बुक कर, पण मला नाही वाटत करावं असं. मला असं वाटतं की नाही, पुस्तक हातात घेऊनच ते वाचता आलं पाहिजे, एक फील येतो, तो फील पाहिजे. ती जी एक पिवळसर पानं असतात ना ती नजरेसमोरच असली पाहिजेत असं नेहमी वाटलं. आणि त्याच्यामुळं मग मी पुस्तक हे माध्यम निवडलं आणि ह्या रिसर्चचं कादंबरी हे स्वरूप निवडलं. हो, कारण की अद्वैत नावाचं कॅरेक्टर आहे ना त्यामध्ये, तुम्ही जे घेतलं होतं किंवा त्याला ते कुलकर्णी सर भेटतात. तर ही जर्नी माझ्या मनात असं विचार आला की असे कित्येक लोक असतील ना मॅम की ते कुठेतरी फिरण्यासाठी गेले आणि तिथे स्थायिक झाले. हो, असे आहेच आहेत ना, खूप लोक आहेत. इव्हन आजच्या पण काळामध्ये उलट मी म्हणेल की हे प्रमाण पहिलेही होतं, आता जास्त असावं किंवा आता जास्त पोहोचत असावं. म्हणजे मी बऱ्याचदा इंटिरियर्सना जाते किंवा कोकणासारखे भाग आहेत, असे कितीतरी माणसं आहेत की जे शहरातलं धकाधकीचं आयुष्य सोडून तिथं स्थायिक झालेत, काहीतरी निसर्गासाठी करतायत किंवा तिथल्या लोकांसाठी काही करतायत. अशी कितीतरी उदाहरणं देता येतील, असे आहेत. आणि हे वेडच असतं, खरं सांगते. म्हणजे कुठला तरी ध्यास असतो. तसं पाहिलं तर अचिव्हमेंट्स म्हणजे ज्याने त्यांनी आपापल्या ठरवायचे, खूप मोठा मॉब, एक पैसा ह्याच स्वरूपात ते अचिव्हमेंट बघत असतो. पण त्याच्या पलीकडे एक लपलेलं आहे ते समाधान जे आहे ते दिसत नाही त्यांना. त्याच्यामुळं जे मनाचं समाधान असतं ना, जे लोक असे जाऊन स्थायिक होतात ना त्यांना ते समाधान दिसलेलं असतं, म्हणून ते जातात. आणि हे स्थायिक होण्याचं जे कारण असतं ते एकतर ती लोक, असं पण आहे का की मॅम की ती लोक ऍक्च्युली एकलकोंडी असतात, असं काही नाही, असं नाही म्हणता येणार. कारण एकलकोंडा असण्याचं कारण तसं काही नाही. आणि अशा ठिकाणी जाण्यासाठी ना सगळ्यात महत्त्वाचं मला निसर्गाशी संवाद वाटतो. आणि दुसरी गोष्ट की ह्या निसर्गाला आपण देणं लागतो, ही भावना जेव्हा प्रबळ होते ना तेव्हा लोक असे जातात असं मला वाटतं. कारण तिथं जाऊन स्थायिक होणारे लोक त्यांच्या त्यांच्या परीने खूप काम करत असतात आणि माणसांमध्येच असतात, रादर जास्त माणुसकीत असतात असं वाटतं मला. बरोबर आहे. त्यामुळं एकलकोंडे असतात असं नाही म्हणता येणार. की आपण ह्या धकाधकीच्या जीवनाला आता कंटाळलोय किंवा आपण जे मेट्रो सिटीज मध्ये बघतो आज. आता हा तसं पाहिलं ना तर आपण प्रत्येकाची मानसिकता नाही सांगू शकत,
पण मी जेवढ्या अशा लोकांना भेटले ना की जे असे जाऊन राहिलेत किंवा काम करतायत, असं कुणाबद्दल मला असं वाटलं नाही की वाटलं नाही किंवा कुणाकडनं असं आलं नाही की मी निराश झालो म्हणून मी इथं आलो. काहीतरी वेगळा एक गेन हवा असतो, एक वेगळ्या फ्रिक्वेन्सीज बोलवत असतात. त्याला आता कुठल्या शब्दात पुट ऑन करावं मला माहित नाही, पण एक वेगळी ओढ असते ती, त्यामुळं ते गेलेले असतात. नाही, इव्हन तुम्ही जे लिखाण करताय मॅम, आता तुम्ही ज्या पद्धतीने लिखाण करताय, तर मला असं वाटतं की लोकांचा पण एक अप्रोच चेंज होत चाललाय आता. म्हणजे आधी जेव्हा लोक कुठलेही स्कल्पचर बघायला किंवा मूर्त्या बघायला, जसं तुम्ही एलोरा बद्दल बोलला होतात ना, तुम्ही तिथे जाऊन तुम्ही लिखाण केलं होतं ना तुम्ही तिथे, तसं थोडंफार ह्यातलं काही पार्ट तिथं बसून लिहिलेला पण आहे. म्हणजे कसं होतं ना की एखाद्या क्षणी एकदम काहीतरी वर येतं. म्हणजे विवेकानंदांचं एक खूप छान ह्याच्यावर भाष्य आहे. ते म्हणतात की आपण नव्याने शिकत नसतो काही, आपल्या आत असतंच. आपलं मन काय आहे, लेअरवर लेअरवर असं हे आहे. आणि तुम्हाला जेव्हा वाटतं की अरे हे मी नव्याने शिकलोय, तर ते तसं नसतं. त्याच्यावरचे लेअर बाजूला झालेले असतात आणि ते जे ज्ञानाचं लेअर आहे तो वर आलेला असतो. आणि तुम्हाला लक्षात येतं की अरे हे आपल्या आतच आहे कुठंतरी. आणि त्याला तुम्ही म्हणता की अरे हे मला आत्ता लक्षात आलं. ते तुझ्या आतच होतं, फक्त तुला माहीत नव्हतं असं. आणि ही जी स्टेज असते ना, ती त्या क्षणाला मग त्याचं आउटपुट हवं असतं. दरवेळी मी कुठेही असले तरी कागद पेन असतो, पटकन निदान जे काय असेल मी नोट डाऊन करून ठेवते तिथल्या तिथं. जे काय सुचलं असेल किंवा जे काय लिहायचं असेल त्याचं एक संक्षिप्त का होईना त्या जागेवर मी जेव्हा शक्य होईल तेव्हा करत असते. हा विचार आपण सगळ्यांनीच करायला पाहिजे बरं का मॅम, कारण की आपल्या भारत देशामध्ये असं आपला इतिहास खूप चांगला आहे. म्हणजे कोरीव काम आपण जे म्हणतो ते खूपच चांगल्या पद्धतीने, पण आज मॅम ते बऱ्याचशा गोष्टी म्हणजे दुर्लक्षित केल्यामुळे आपण त्याला गव्हर्नमेंटला ब्लेम करतो, पण ह्याला आपण पण कुठेतरी जबाबदार आहोत. खरं सांगू का, आता तुम्ही म्हणताय की इतिहास आणि जागा, तर हे भौतिक झालं. मला असं वाटतं की आपला इतिहास वेदांपासून सुरू होतो. वेद, उपनिषद, आणि वेदांनी जे सांगितलं, उपनिषदांनी जे सांगितलं त्याचा खूप चुकीचा अर्थ येत गेला आहे. खरं सांगायचं म्हणजे त्यांना सांगायचं वेगळंच होतं आणि आज बऱ्याच ठिकाणी त्याचं वेगळं रूप दिसतं आपल्याला. तर तिथपासून खरं तर आपण संवर्धनाची सुरुवात करायला पाहिजे की त्यांना नेमकं काय म्हणायचं होतं. आणि मी जे म्हणते की लेणी आहेत, मंदिर आहेत, त्याच्यातले स्कल्पचर्स आहेत, तर तो काय आहे, तर तो ह्या इतिहासातल्या घटना किंवा कथा ह्या त्या मूर्ती रूपामध्ये मांडलेल्या आहेत. आता कथा का ते सांगते. एक साधं उदाहरण देते. आता तुम्हाला लहान मुलगा आहे, तुम्ही त्याला गोष्ट सांगता, तर ती गोष्ट तुम्हाला कशी माहीत असते, ती तुमच्या आईवडिलांनी सांगितलेली असते, त्यांना त्यांच्या आईवडिलांनी. येस. तर पूर्वापार चालत आलेल्या गोष्टी असतात आणि ह्या गोष्टीत आपल्याला शिकवलेले तात्पर्य आहे काहीतरी त्याला. म्हणजे ह्यातनं तू काय शिकलास असं असतं. म्हणून ही शिकवण देण्यासाठी म्हणून ज्या कथा वेदांनी दिल्या, उपनिषदांनी दिल्या, त्या कथांचं हे शिल्परूप आहे सगळं. आणि त्यातनं त्यांना आपल्याला खूप काही द्यायचंय. म्हणजे आपण घ्यायला इतके कमी आहोत. दरवेळेस म्हणजे आता वेरूळला तर मी अनेकदा गेले आहे, पण कमीच वाटतं. असं दरवेळेस वाटतं की नाही राहिलं, आणि दरवेळेस वाटतं की अरे हे आपल्याला मागच्या वेळी नाही दिसलं. दरवेळेस मी नवीन काही शिकते. आता कालच मी पुण्याला गेले होते. देगलूरकर सर माहीत असतील, म्हणजे लेणी आणि मंदिर अभ्यासकातला तो शेवटचा शब्द आहे. म्हणजे ते विद्यापीठ आहे. तर देगलूरकर सरांचं आजचं वय बघाल तुम्ही तर 90 ते 92 आहे. आणि ते काल मला म्हणत होते की मी नवीन पद्धतीने अभ्यास करतोय शिल्पांचा वेरूळचा आणि मी जाणार आहे. म्हणजे मला असं झालं की बाप रे, हे अजूनही सर अभ्यासच करतायत आणि आपल्याला तर अजून किती पुढे जायचंय. म्हणजे हे नेव्हर एंडिंग गोष्टी दिलेल्या आहेत ह्या इतिहासाने आपल्याला. आणि हा इतिहास दुसरीकडे कुठलाच नाही, हा याच भूमीवर आहे.
तर तो टिकला पाहिजे, त्याचं संवर्धन झालं पाहिजे आणि लोकांना त्याच्याबद्दल प्रेम वाटलं पाहिजे. मॅडम ते कसं वाटणार बरं? म्हणजे अं, आपण जे म्हणतो प्रेम वाटलं पाहिजे. लोकांना त्याचं महत्त्व कळणं मला जास्त गरजेचं वाटतं. एखादा माणूस आहे, तो बघतोय शिल्प आणि त्याला जर हे लक्षात येत नसेल की हे एक शिल्प घडण्यासाठी एक 50 वर्ष एक माणूस इथं झटला आहे, हे जोपर्यंत त्याच्या लक्षात येणार नाही तोपर्यंत त्याला त्याची किंमत नाही कळणार. तोपर्यंत त्याच्यासाठी तो एका आकारातला दगडच आहे फक्त. पण जेव्हा हे कळेल त्याला की नाही, ह्याच्या मागं खूप परिश्रम होते, ह्याच्या मागं असा अभ्यास होता, कदाचित प्रत्येकापर्यंत पोहोचू नाही शकणार आपण, पण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकू ना, किंवा पोहोचण्याचा प्रयत्न करू शकतो. ह्यातनं कदाचित नक्कीच फरक पडेल. आता माझी दोन्ही पुस्तकं जेव्हा लोक वाचतात आणि मला फोन येतो, मेल येतात, मेसेज येतात, प्रत्येकाचं हेच की आम्ही बदललोय, आम्हाला लेणीकडे बघण्याचा आमचा दृष्टिकोन बदलला. कितीतरी जण म्हणतात तू चल आमच्याबरोबर, आम्हाला दाखव, आम्हाला सांग, आम्ही यायला तयार आहोत, असे कितीतरी जण आहेत. तर असं वाटतं की कुठंतरी थोडंफार आपल्याला तो बदल करता आला आणि करायला आपल्याला तसा चान्स मिळाला, तर ह्या पद्धतीने होऊ शकतं मला वाटतं. आणि तुम्ही अशा स्वरूपात केलंय मॅम, तुम्ही जसं म्हणालात की तुम्ही पेपर थ्रू तुम्ही हे करताय की आजच्या जमान्यामध्ये वाचनाचं तसं प्रमाण खूप कमी झालंय, पण तरी सुद्धा तुम्ही हे पाऊल उचललं. वाचनाचं प्रमाण कमी झालंय किंवा काय माहित नाही. आता खरं म्हणजे हा पण असा मुद्दा आहे ना की भाषेनुसार चेंज होतो. म्हणजे आता आपण बघतो इंग्लिश नॉवेल्स किंवा बिलियन हे असंच आपण ऐकत असतो, एवढ्या प्रती गेल्या. मराठीच्या बाबतीत उदासीनता आहे किंवा पहिले जितक्या पद्धतीने वाचलं जायचं तसं नाही होत, पण अगदीच नाहीये असं पण नाहीये. आणि जसं तुम्हाला म्हटलं की ऑप्शन्स पण आहेत की ऑडिओ बुक्स आले आहेत, ई बुक्स आले आहेत, किंडल आहे, असे पण भरपूर मार्ग आहेत की लोक वाचतात. म्हणजे अगदीच नगण्य आहे असं नाही म्हणता येणार. एवढंच आहे की पुढच्या पिढीला ते रुजवता यायला पाहिजे, आपल्याला पुढच्या पिढीला ते देता आलं पाहिजे वाचनाचं. ते थोडंसं कुठंतरी मिसिंग वाटतं किंवा प्रमाण कमी वाटतं. आपण दिलं तर घेणार आहेत मुलं, बरोबर आहे. आपल्याला वाचताना बघितलं तरच मुलं पुस्तक उचलणार आहेत. मी TV बघते मी म्हणते की तू वाच, तर नाहीच वाचणार. त्यामुळं आपल्यापासूनच ते संस्कार रुजावेत असं वाटतं. आणि प्रत्येक पिढीचं ते काम आहे की पुढच्या पिढीला देता यायला पाहिजे चांगलं. एकदम बरोबर आहे. अगदी वाचनच नाही, कुठलीही चांगली गोष्ट, इवन हे पण आहे, आपला इतिहास पण आहे, तो आपल्याला देता आला पाहिजे पुढच्या पिढीला. त्यांना जर माहीतच नसेल तर तो अजून पुढे कसा पोहोचेल, तो थांबून जाईल कुठंतरी. तसं होता नाही. मॅडम तुम्हाला काय वाटतं पुढचा काळ कसा राहील ह्या आपला मूर्ती किंवा आपण जे म्हणतो की ह्या गोष्टींना लोक तेवढं हे नाही घेतील का? म्हणजे नक्कीच घेतील. कारण कसं आहे की खरोखरीच म्हणजे एक काळ असं होतं की खूप अनास्था होती, त्याच्यात खूप हेळसांड झाली, पण एक काळ असा पण आला की नाही, संवर्धन सुरू झालं, कितीतरी चांगल्या वास्तू नव्याने उभारल्या गेल्या किंवा रिस्टोर झाल्या. आणि हे आपल्यामधल्या सगळ्यांचीच जबाबदारी आहे. काहींना जाणीव आधी होते, काहींना नंतर होते, एवढंच आहे. पण नामशेष वगैरे नाही होणार. मला तेच वाटतं तसं होणार नाही. कारण किल्ल्यांच्या बाबतीत पण आहे आणि मुठभरच लोक असतात की ज्यांना त्याचं गांभीर्य असतं किंवा कळत असतं, पण त्या मुठभर लोकांमुळेच आज आपण बॅलन्स्ड आहोत. तर ते मुठभर कायम राहणारच आहेत, प्रत्येक पिढीला राहतील. होप सो मॅडम, हे व्यवस्थित राहतील. नक्कीच राहणार. आणि मॅम आत्ताच्या घडीला सगळ्यात जास्त आपल्याला हे कल्चर कुठे बघायला मिळतं, जिथे कर्नाटकचा जसं तुम्ही उल्लेख केला होता, लेण्यांच्या बाबतीमध्ये पर्टिक्युलर तुम्ही म्हणाल ना सर, तर आपला महाराष्ट्र खूप नशीबवान आहे. आपला महाराष्ट्र अगदी जन्य खडकाचा आहे, बेसॉल्ट. आणि हा जो खडक आहे तो शिल्पकलेसाठी बेस्ट आहे. त्याच्यामुळं जवळपास भारतामध्ये जर 1200 लेण्या आहेत टोटल, तर त्यातल्या 1000 लेण्या आपल्या महाराष्ट्रातच आहेत.
याचं कारण इथला अग्निजन्य खडक आहे. आम्हाला 2च लेण्या माहिती आहे मॅडम, अजंठा, वेरुळ. नाही, असे खूप आहे. आपलं आता मुळामध्ये जी सुरुवात झाली लेण्यांची तीच भाजेपासून झाली. लोणावळ्याच्या साईडला जी भाजे कारले आहेत लेणी, ती महाराष्ट्रातली पहिली लेणी आहे, महाराष्ट्रामधली. आणि तुम्हाला जर भारतातला जर म्हणत असाल तुम्ही, तर सगळ्यात पहिला जो हे आहे, सम्राट अशोकाने बिहारमध्ये बाराबर नावाचं आहे, तिथं 32 गुंफा करून घेतल्या, बौद्ध गुंफा, त्या मॉंक्सना राहण्यासाठी, म्हणजे हेतूच तो होता. तर त्या पहिल्या गुंफा आहेत बाराबर केव्ज म्हणून. त्यातली लोमेश गुंफा सगळ्यात सुंदर आणि मोठी बघण्यासाठी आहे. येस. आणि भारतातली पहिली हिंदू लेणी जर म्हणायचं तर ती भोपाळजवळ उदयपूर म्हणून गाव आहे, उदयगिरी म्हणून आहे. त्या उदयगिरीच्या ज्या गुंफा आहेत त्या पहिल्या आहेत. मला वाटतं विदिशाच्या जवळ आहेत त्या आपल्या भारतातल्या पहिल्या हिंदू लेणी आहेत. ओके मॅम, हे फरक काय बरं या दोन्ही लेण्यांमध्ये? नाही, फरक तर सर तसं पाहिलं ना तर फरकाचे खूप मुद्दे आहेत. फरक, पहिली गोष्ट तर काळानुसार होतो, कारण हे काही एका दिवसात झालेलं नाही. म्हणजे 200 पासूनचा तो काळ आहे, म्हणजे जवळपास 1500 वर्षाचा कालखंड आहे, ज्या कालखंडाने आपल्याला लेणी दिल्या आहेत. आणि दुसरी गोष्ट, इतकी घराणी झाली आहेत आपल्याकडं. चौल आहेत, पल्लव आहेत, राष्ट्रकूट आहेत, यादव आहेत, त्यानंतर चालुक्य आहेत, तर कदंब आहेत. अशी इतकी नावं घेता येतील. आणि ह्या प्रत्येक घराण्याने त्यांच्या त्यांच्या पद्धतीने मंदिरं दिली आहेत, लेणी दिल्या आहेत. आणि त्यांची ना स्टाईल वेगळी होती प्रत्येकाची घडवण्याची. म्हणजे शिल्पकार त्यांचे असायचे, पण मुळामध्ये ना लेणी जर तुम्ही नीट पाहाल तर ती त्या त्या काळाचं प्रतिनिधित्व करणारी आहे. आता ते कसं ते सांगते. लेणीतले देवदेवता आहेत किंवा इतर काय दाखवले आहेत, गंधर्व आहेत, जे काय असतील ते मानव रूपात आहेत. आता आपण देव म्हणतो, विष्णू दिसतोय तो मानव रूपात आहे, शंकर दिसतोय तो मानव रूपात आहे, लक्ष्मी दिसते मानव रूपात आहे. मग फरक काय तर मग कुणाला 4 हात दिलेत, कुणाला 6 हात दिलेत, की कुठंतरी मानवेतर दाखवण्यासाठी आयुध दिली, वाहन दिलं, इथपर्यंत ठीक आहे. पण चेहऱ्याचं काय? हे चेहरे कुठनं आले? तर हे चेहरे त्या त्या काळात वावरणाऱ्या माणसांचेच चेहरे आहेत. दुसरं कोण असणार आहे? असे कितीतरी आहे, अशी कितीतरी शिल्प दिसतात की त्या त्या काळात वावरणारे लोक आहेत ते, हे लक्षात येतं. तुम्ही स्त्रियांचे बघा, म्हणजे त्या काळातल्या स्त्रिया अशाच होत्या हे कळतं. आता बदामीचाच अनादी सिद्धाचा जर विषय घेतला तर 3 नंबरची गुंफा आहे ज्याला विष्णू निवास म्हणतात. ती जर तुम्ही पाहिली ना, तुम्हाला 7 दिवस पण कमी पडतील. ओके. माणसांचे चेहरे, माणसांचे कपडे, वेशभूषा, केशभूषा, आभूषण, ह्याचा जरी तुम्ही अभ्यास कराल ना तरी तुम्हाला कळेल की तेव्हा किती प्रकारचे ऑर्नामेंट्स होते, किती प्रकारचे दागिने घालायचे लोक, किती प्रकारचे कपडे असायचे, त्यांचे स्तर होते ना. मॅडम, हा जो काळ होता तो अंदाजे एक काळ किती वर्षांचा असेल बरं? आता असं हे नाहीये सर की गुंफा घडवताना किती काळ गेलाय, 1000 वर्षांचा असं. म्हणजे बदामीचं म्हणतात. नाही, बदामीचं साधारण तसं पाहिलं तर 100 ते 150 म्हणू शकतो. 100 ते 150 वर्ष म्हणू शकतो. तसा कमीच आहे काळ, कारण इतिहास जो सांगतो तो एकाच राजाभोवती फिरतो. पण त्याची पण कथा खूप मजेशीर आहे सर. तुम्ही बदामी पाहिलंय का माहित नाही मला, पण बदामीचा एक खूप तिथला खडकाचा रंगच इतका सुंदर आहे, म्हणजे बदामाचाच आहे तो. आणि त्याला एक खूप सुंदर अशी लालसर पिवळसर छटा आहे, म्हणजे वेगळाच दगड आहे. तर तो दगड म्हणजे जसं हे सुरू झालं तसं तो इतका कठीण आहे की त्याच्यातनं काही कामच होणार नाही.
पॉइंटला आले सगळे शिल्पी. आणि त्या शिल्पींनी देवाकडं प्रार्थना केली की आम्हाला ह्याच्यात शिल्प कोरायचे आहेत, तर इथले खडक मेणासारखे होऊ देत. ओके. असं मग पुस्तकात पण तो रेफरन्स घेतलाय. आणि त्यानंतर तिथं त्या लेणी घडल्या असं सांगितलं जातं. तर प्रत्येक ठिकाणी आलेले प्रॉब्लेम्स वेगळे आहेत. किंवा एखादा आता सुरुवात पण कशी व्हायची, थोडंसं डिटेल जाईल कदाचित हे, पण लेणी निर्माण होताना पहिले छत केलं जायचं. छतावरचं काम आधी केलं जायचं, मग पिलर्स केले जायचे. असं म्हणजे त्यांचं जसं की तेव्हाचं शिक्षण असं होतं की ते सुरूच व्याकरणापासून व्हायचं. ओके. तसं आहे की लेण्या ह्या छतापासून सुरू व्हायच्या. आणि एकच दगडामध्ये. हां, आता हे लेणी ज्या आहेत पर्टिक्युलरली, तर ते गुहा बनवली जायची आणि गुहेतला दगड बाजूला केला जायचा आणि तिथं पटल ठरवून त्याच्यावरच शिल्पी त्यातनंच शिल्प बाहेर यायचं. म्हणजे त्याच पटलावर शिल्प कोरलं जायचं. आणि तसेच आहेत सगळे. तुम्ही जर नीट पाहाल तर पटलं तशीच आहेत. अजिंठाचं म्हणाल तर तिथं मॅक्झिमम चित्र आहेत. बौद्ध गुंफा आहेत आणि चित्र आहेत. आता बऱ्याच ठिकाणी होतच, म्हणजे बदामीला सुद्धा आहेत, पण त्याचे खूप कमी शिल्लक आहे. पण वेरूळ सुद्धा पहिले रंगवलेलं असायचं. बौद्ध गुंफा आहेत तर बौद्ध पंथामध्ये तर प्रत्येक देवतेचा रंग ठरलेला होता. त्यामुळे त्या देवतेला ती नैसर्गिक रंगाने ती तिथं दिसायची. ती लोक ऍक्च्युअली मॅडम खूप आधुनिक होती. खरंच होती. म्हणजे पटल पण त्यांनी जे बनवलेले आहेत ना, बऱ्याच ठिकाणी दिसतं की त्यांनी जो काही लेप दिला आहे किंवा हे, म्हणजे आपल्या खूप पुढं होते ते. आपण असं खूप मागं गेलो आणि मग हळूहळू पुढे येतोय असं झालंय. ते आपल्या खूप पुढं होते. फक्त आपण टेक्निकली आपण जसं म्हणू तसं टेक्निकली पण ते खूप बाप होते आपले ते. आपल्याला असं वाटतं की अरे हे आपण शोधलं ते आधीच आहे. कितीतरी गोष्टी अशा पण आहेत ना की करून ठेवलेल्या आहेत त्यांनी. ओके. हो, म्हणजे बऱ्याच गोष्टी इवन आता सोनोग्राफी पण आहे. सोनोग्राफी किती नंतर डेव्हलप झाली, पण गर्भधारणेतले सगळे जे काय टप्पे आहेत ते सुद्धा कोरून ठेवलेले आहेत त्यांनी. त्यांना कसं कळलं? मॅडम? नाही माहिती. असे खूप गोष्टी आहेत की सायकल दिसते किंवा आधुनिक कोट्स आहेत किंवा असं खूप तेव्हा पण दिसून येतं तेव्हाच्या स्कल्पचर्सवरनं. त्यामुळं आणि हे वेगवेगळ्या ठिकाणी आहे, नॉट इव्हन म्हणजे मंदिरांवर पण आहे. पण खजुराहो पण त्यामध्येच येतं. खजुराहो तर सर, खजुराहो खरं बदनाम केले उगीच लोकांनी. पण खजुराहो अत्यंत सुंदर चंडेल घराण्याचं होतं ते. आणि जवळपास ना, मी चुकत नसेल तर 84 मंदिरांचा समूह होता वाटतं तो. आणि आता खूप कमी मंदिर आहेत की जी चांगली राहिली आहेत आणि म्हणजे ती हे केली ना नंतर लोकांनी, डिस्ट्रॉय झाली, केली गेली असं. आणि अभ्यास आता बऱ्याच ह्याच्यावर म्हणजे कामशिल्पांमुळे ते हे आहे, पण तसं नाहीये खरं तर. 3% कामशिल्प आहेत फक्त खजुराहोमध्ये. पण ते उगाचच त्याच्यात पण मजा आहे. आता सायन्स बघा, एखादं कामशिल्प तुम्ही पाहाल, आता ते असं भिंतीवर तुम्हाला असं दिसतं, पण ते तसं नसतं. त्याचा तो टॉप व्ह्यू आहे. ओके. म्हणजे ॲज ए ते बेडवर आहेत दोघं आणि टॉप व्ह्यू आहे, तर तो कसा दिसेल तर तो असा दिसेल. अशा पद्धतीचे शिल्प आहेत. म्हणजे हे सगळं इंजिनिअरिंगच आहे ना. आपण म्हणजे ड्रॉइंगमध्ये, डिझाईनमध्ये हे शिकतो, टॉप व्ह्यू, फ्रंट व्ह्यू, साईड व्ह्यू. हे त्यांनी तेव्हाच करून ठेवलेलं आहे. आमच्या कॅमेरामध्ये सुद्धा तेच असतं ना, इकडनं अँगल लावूया, तिकडनं लावूया. मॅम, हे कोरीव काम करण्याचं कारणच हे होतं ना की त्यांना ह्या गोष्टी पुढच्या कल्चरला कळण्यासाठी किंवा पुढच्या पिढ्यांना कळण्यासाठी. येस, त्याचे उद्देश खूप वेगवेगळे आहेत. मुळामध्ये मी जे म्हटलं की प्रत्येक कथेला एक काहीतरी बेस आहे, काहीतरी त्यांना द्यायचं होतं. ते कुठंतरी मिसिंग आहेच आहे. म्हणजे
आता फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगते की कथा ज्या आहेत, आता सायन्सच बघायचं झालं समजा, आता अंधकासुराचं मी तुम्हाला एक सांगते. अंधकासुराची कथा अशी होती की अंधकासूर हा एक राक्षस होता आणि त्याला पार्वती आवडली आणि त्याला पार्वतीला पळवून न्यायचं होतं. तर पार्वतीला जेव्हा हे कळलं आणि पार्वतीने महादेवाला जेव्हा तो म्हटला की मी आहे, आणि त्यांनी अंधकासुराला महादेवानेच आधी एक वर दिला होता की तुझ्या रक्ताच्या थेंबातनंच तू निर्माण होशील. तर जेव्हा त्यांनी अंधकासुराशी युद्ध सुरू केलं तर प्रत्येक थेंबातनं नवीन अंधकासूर तयार व्हायचा आणि ते युद्ध संपेच ना. तर काय केलं की देवतांनी आपापल्या शक्ती दिल्या. इथं स्त्री रूप येतं, म्हणजे शक्ती ही स्त्री रूपच कशी हे होते. मग विष्णूंनी वैष्णवी दिली, ब्रह्मानी ब्रह्माणी दिली, वराहानी वाराही दिली, अशा 7, ज्याला आपण सप्तमातृका म्हणतो, आणि त्या कॅच करायला लागल्या. पडणारं रक्त. येस. आणि मग त्याचं म्हणजे बर्थमध्ये कुठेतरी ब्लडचं काहीतरी कॉन्ट्रीब्युशन आहे. आणखी एक क्वेश्चन होता मॅम, मला आता जस्ट तो क्लिक झाला की आपण ज्या मंदिरांमध्ये जाऊन ज्या मूर्त्या पाहतो त्यांचा पण काहीतरी इतिहास असेल ना, किंवा कुणीतरी असे कोरले आणि नंतर ते मंदिरात आणून ठेवले, असं काय आहे? म्हणजे तुम्ही गर्भगृहातलं म्हणताय? नाही, गर्भगृह किंवा कुठल्याही आपण होतच ना. जनजागृती हा एक मेन हे होता. म्हणजे इव्हन मगाशी जसा आपला विषय झाला की कामशिल्प असतात, तर ते काय, ते नॉलेज देण्यासाठीच होते. तुम्हाला त्यातनं शिकता यावं हेच होतं हेतू. कारण तिथं सगळेजण येणार आहेत, बघणार आहेत. दुसरी गोष्ट, त्याचा व्ह्यू असा पण सांगितला जातो की हे सगळं आपल्या दैनंदिन जीवनातले जे बाहेरचे शिल्प आहेत ते बघा, एक एक मागं सोडत चला आणि मग गर्भगृहापर्यंत या, असं पण एक सांगितलं जातं. म्हणजे तुम्ही जोपर्यंत गर्भगृहापर्यंत पोहोचताय तोपर्यंत तुम्ही कशातच नाही आहात, तुम्ही सगळं बघून मागं सोडलं आहे आणि आता तुम्ही देवाच्या दाराशी आहात किंवा त्याच्या चरणाशी आहात, असं पण एक त्याच्यामधनं कन्क्लूड केलं जातं. पण आपण हे करू शकत नाही ना की असंच असेल म्हणून. नाहीच आहे. आता हा विषय तर असा आहे ना सर, की कुठलीच शक्यता नाकारता येत नाही. म्हणजे कुठल्याही शक्यतेने अभ्यास हा होऊच शकतो. ते बरोबर की चूक हे माहीत नाही, पण जोपर्यंत त्यातनं कुणाचं नुकसान नाहीये तोपर्यंत चूक आहे म्हणायला काही कारण नाही वाटत मला. असूही शकतं. आणि शक्यता, जोपर्यंत आपण एखाद्या शक्यता डोक्यात घेऊन काम करत नाही तोपर्यंत ते शोधणार तरी कसे आहोत आपण. त्यामुळं हे तर करतच राहायला हवं. म्हणजे हा अभ्यास आपण कंटिन्यू करत राहिलो पाहिजे. करायलाच पाहिजे. आणि बुद्ध लेण्या ज्या आहेत मॅम, तो त्या लेण्या आणि हिंदू लेण्या आपण ज्या म्हणतो त्यात जैन लेणी पण येते ना? येस. मुळामध्येच 3 लेण्या आहेत आपल्याकडं. 3 प्रकारच्या लेणी, ज्याला एक बौद्ध लेणी जसं तुम्ही म्हटलात, दुसऱ्या आहेत हिंदू लेणी किंवा ब्राह्मण लेणी म्हटलं जातं, आणि तिसऱ्या आहेत त्या जैन लेणी. त्यातल्या बौद्ध लेण्या ह्या सुरुवातीला, नंतर हिंदू लेणी झाल्या आणि जैन लेणींचा काळ बराच नंतरचा, म्हणजे 11वं शतक वगैरे नंतरच्या काळात झाल्या आहेत त्या. येस. ओके, मीन्स त्याला पण एक काळ गेला प्रत्येक गोष्टीसाठी. मुळामध्ये ना काळ गेला म्हणण्यापेक्षा त्याचं एकतर तो पंथ टिकून राहावा किंवा कायमस्वरूपी राहावा, एक हा पण हेतू होता की कुठेतरी हे हजारो वर्ष राहणार आहे, हे कुठेतरी एक रिअलायझेशन होतं. दुसरी गोष्ट, जसं मी म्हटलं की बौद्ध लेणी करण्यामागचे हेतू खूप क्लिअर होते. म्हणजे सम्राट अशोकाने जेव्हा बौद्ध धर्माचा प्रसार सुरू केला तेव्हा भिक्खू जे म्हणतो, मॉन्क्स, ते भारतभर भ्रमण करायचे आणि त्या भ्रमणामध्ये ते धर्माचा प्रसार करायचे किंवा वेगवेगळ्या साम्राज्यांना भेटी द्यायचे. तर त्यांच्या निवासासाठी किंवा त्यांना उतरण्यासाठी म्हणून या लेणी तयार झाल्या आणि त्याच्यातनं विहार झाले, म्हणजे राहण्याची सोय व्हायला लागली. आता जेवढा अभ्यास आत्तापर्यंत झाला आहे, ह्या सगळ्या लेणी पाण्याच्या साठ्याच्या जवळ आहेत, जिथं नदी आहे, धबधबे आहेत,
त्यांची स्वतःची म्हणजे हार्वेस्टिंग खूप चांगलं होतं, रेन वॉटर हार्वेस्टिंग. म्हणजे मॅक्झिमम पावसाचं पाणी कसं स्टोअर करता येईल ह्याचे खूप सुंदर उदाहरणं या लेण्यांच्या जवळपास बघायला मिळतात. सगळ्याच लेण्यांच्या बाबतीत ऑलमोस्ट म्हणता येईल. तर त्या मॉन्क्सना वर्षावासात म्हणजे पावसाळ्याच्या काळामध्ये फिरता यायचं नाही, कारण तेव्हा काही साधनं नव्हती, पायीच फिरायचे. त्यामुळं वर्षावासात पावसाळ्यात फिरण्यासाठी म्हणून ह्या लेणी घडवल्या गेल्या. त्यानंतर जेव्हा हिंदू लेणी झाल्या तर सुरुवातीला बऱ्याचशा कन्व्हर्ट पण झाल्या, बौद्ध लेणीच्या हिंदू लेणी अशा पण झाल्या. आणि पण ब्राह्मण लेणी किंवा हिंदू लेणीचा म्हणजे कल्लोळ तीर्थमध्ये हा पण माझा अभ्यास मांडलेला आहे, त्या जास्त विचारपूर्वक झाल्या असं मला वाटतंय. आता मुळामध्ये ना असं चालत आलं की दळणवळणाच्या रस्त्यांवर ह्या लेणी होत्या आणि स्टोरेजसाठी वापरल्या जायचं, दळणवळणासाठी वापरल्या जायच्या. मला नेहमीच ते हास्यास्पद वाटायचं की दळणवळणासाठी म्हणजे एखादा माल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवतोय आपण. आज कसं आपण जकातीच्या बाहेर कुठेतरी स्टोअर करून ठेवतो, तसं लेण्यांमध्ये ते ठेवलं जायचं नंतरच्या काळामध्ये. तर नाही तेव्हाच त्यासाठी त्या घडवल्या गेल्या राजांकडनं असं हे होतं. पण ते मला पहिल्यापासूनच पटत नव्हतं, कारण पहिली गोष्ट तर राजाश्रयाच्या जवळ असायच्या लेणी. मग तुमच्या राज्याच्या इतक्या जवळ आहेत लेणी, तर बाहेरनं आलेलं सामान लेणीत कशाला ठेवाल तुम्ही, राज्यातच घ्याल ना. दुसरी गोष्ट, तुम्हाला सामानच डंप करायचंय तर तुम्ही शिल्प कशाला कोरत बसाल. बरोबर आहे. त्यामुळे मला असं नेहमी वाटायचं की दळणवळणाचे रस्ते किंवा व्यापारी मार्ग जास्त योग्य शब्द राहील लक्षात येण्यासाठी. व्यापारी मार्ग हा काय वेगळा असणार आहे का? तिथून नॉर्मल माणूस पण ये जा करणारच आहे ना. बरोबर. तर त्यामुळं त्या लेणी तिथं घडल्यात असं वाटत नाही. किंबहुना मी जेवढा अभ्यास केला मला असं दिसतं की राजाश्रयाच्या जवळ आहेत, डोंगराच्या मध्यवर्ती आहेत, म्हटलं तर जनतेच्या जवळ म्हटलं तर अलूफ. बहुतेक लेणी ह्या पूर्व पश्चिम आहेत, त्यामुळं जास्तीत जास्त वेळ उजेड राहणार, हवा खेळती राहणार. कारण पश्चिमेकडे सूर्य डुबत चालला की तो जितका खाली येतो ह्या मध्यावर आहेत डोंगराच्या, त्यामुळे जास्तीत जास्त वेळ त्यांना उजेड मिळणार आहे. असे कितीतरी हेतू होते. आणि ब्राह्मण लेणी किंवा हिंदू लेणी ज्या घडल्या तर त्याच्यातले जे भाग आहेत जे मला वाटतात आणि जे मी ह्या पुस्तकात मांडले, की पहिलं होतं की प्रार्थनास्थळ किंवा दर्शनासाठी आपण म्हणजे गर्भगृहाचे आकार आहेत, प्रदक्षिणा मार्ग आहेत किंवा त्यांची एकूण रचना आहे, असे बरेच भाग ह्याच्यात मी लक्षात घेतले. की नुसतं मंदिर म्हणून लेणी मंदिर की जायचंय, नमस्कार करायचे आणि घरी परत जायचंय असं एक आहे. दुसरे ते यज्ञयाग, मग त्याच्यात यज्ञकुंड दिसतं किंवा जिथं यज्ञ ही कन्सेप्टच व्हायची, त्यासाठी एक होतं. निवास म्हणून होत्या, निवासाला लेणी होत्या. त्या निवासामध्ये तुम्हाला एकही शिल्प दिसणार नाही, फक्त तुम्हाला गुंफा दिसेल, कारण तिथं लोक राहायचे. आणि हे शिल्प काही हे नाही, ते देवतांची शिल्प आहेत, त्यामुळे तिथं शिल्प नाहीत. काही आहेत ते विश्रांती स्थळं होती, म्हणजे एखादा पानतस्थ आहे, एखादा वाटसरू आहे, जाता जाता त्याला 1-2 तास थांबायचे, विश्रांती घ्यायची, तर त्यांच्यासाठी वेगळ्या लेणी होत्या. म्हणजे फॉर एक्झाम्पल आज जसं आपण रेस्ट हाऊस किंवा हॉटेल्स आपण म्हणतो तसं. मग ओवऱ्या असायच्या, त्या ओवऱ्यांवर जर ते राहणार आहेत तर त्या ओवऱ्यांच्या पाशी एक पण शिल्प दिसणार नाही. त्याचं गर्भगृह वेगळ्या साईजचं आहे, प्रदक्षिणा मार्ग नाही आहेत, असे बरेचसे त्याच्यात हे होते. आणि सगळ्यात महत्त्वाची जी लेणी आहे ती म्हणजे ज्ञानार्जन. जिथं ज्ञान दिलं जायचं, जिथं मंत्रोच्चार शिकवले जायचे, जिथे मंत्रोच्चार होत राहायचे, अशा लेणी. आणि ह्या लेण्यांमध्ये तुम्हाला मुबलक शिल्प दिसतील, तुम्ही पाहाल तिथे शिल्प दिसतील. अंदाज मॅडम हे लेण्या जास्तीत जास्त कुठे आहेत बरं? नाही असं आता हे जर एकत्र अभ्यास करायचा झाला ना तर मला वेरूळ सारखी बेस्ट जागा दुसरी दिसत नाही की जिथं ह्या सगळ्या लेणी आपण बघू शकतो. शकतो. येस, एवढा मोठा समूह आहे.
तिथं आज 34 लेणी आहेत आणि 1 ते 12 बौद्ध आहेत, 13 ते 29 हिंदू आहेत आणि 30 ते 34 जैन आहेत. एवढा मोठा समूह आहे. जवळपास 2.5-3 किलोमीटरचा चालायचाच रस्ता आहे तो. म्हणजे पहिल्यापासून सुरू केली 1 पासून आणि 34 पर्यंत तर तुमचं 2-2.5 किलोमीटर नुसतं चालूनच होईल. ते बघणं तर वेगळंच. अजंठा वेरूळचं बोलताय तुम्ही आता. अजंठा घोड्याच्या नाल्याच्या आकारात. आणि जसं बरं मॅम, त्या आकाराला पण काही महत्व असेल का? असू शकतं, पण मुळामध्ये तो तेव्हाचा जो हे आहे तो म्हणजे तिथं पण खूप मोठं पाण्याचं हे आहे, प्रवाह आहे. म्हणजे तुम्ही पावसाळ्यात पाहिलं तर एवढा मस्त वॉटरफॉल तिथं चालू असतो आणि तो शेपच तसा होता डोंगराचा, त्यामुळे ते त्या पद्धतीनेच तिथं कोरीव काम तिथे करण्यात. आणि मॅम हे अंदाजे किती वर्ष घ्यायचे बरं ही प्रोसेस, म्हणजे कोरीव काम करण्यासाठी? नाही, तसं मी तुम्हाला हे वर्षानुवर्ष चालायचं? वर्षानुवर्ष चालायचं असं नाही. पिढ्या, एका पिढीनंतर दुसरी पिढी असं पण झालेलं आहेच आहे. कारण हे इतकं मायनर आणि इतकं बारीक काम होतं. आणि तुम्ही विचार करा ना, तुम्ही एक एवढं मोठं शिल्प घडवताय, तुमचा एक जरी फटका चुकला, जागा तर तीच आहे. असं नाही की तुम्ही एक शिल्प घडवून ते तिथं फिट करणार आहात, असं नाही. तुम्हाला त्या जागेवरच घडवायचंय. तर तुम्हाला किती कॉन्सन्ट्रेशननी करायचंय ते सगळं. आणि तेव्हा काही लाईट होते का? काहीच नाही. तुम्हाला जे दिवसाचा उजेड आहे त्याच्यातच सगळं काम करायचं असायचं. त्यामुळं वेळ तर गेलेलाच आहे या प्रोसेसला. आणि ही जी काम करणारी जी आपण कलाकार किंवा त्यांना काय म्हणता येईल, कामगार, आपण शिल्पीच म्हणू आपण त्यांना, तर हे पेड असायचे का? हां, अर्थातच. म्हणजे खरं म्हणजे एक मुख्य शिल्पी असायचा. आता जेवढा मी अभ्यास केला, एक मुख्य शिल्पी असायचा आणि त्याच्या हाताखाली काम. आणि खूप शिल्पींचं ना त्यांची एक स्पेशालिटी पण होती. म्हणजे असे कितीतरी रेफरन्सेस आहेत की काही शिल्पी फक्त द्वारपालच घडवायचे. त्यांची ती स्पेशालिटी होती. द्वारपाल म्हणजे द्वारपाल म्हणजे लेणीच्या बाजूला असतात किंवा मंदिराच्या बाजूला जे मुख्य शिल्प असतं ते, सॉरी, दोन्ही दारांच्या आजूबाजूला पिलर्स नाही, शिल्पच असतात. पण ते द्वारपाल म्हणजे राखण करण्यासाठी त्यांना उभं केलेलं. तर असे घडवणारे होते. काही फक्त छताचं काम करायचे, काही फक्त ऑर्नामेंट्स करायचे. असं प्रत्येकाची स्पेशालिटी पण होती. असे पण शिल्पी होते त्याच्यामध्ये. आणि ती पिढ्यानपिढ्या होतं. अर्थातच पिढ्यानपिढ्या राहायचं हे काम. आता आपण म्हणतो मॅम की काही लेण्यांचा शोध लागला आत्तामध्ये किंवा काही वर्षांपूर्वी. शोध लागला म्हणजे नेमकं काय होतं? म्हणजे त्या असं तर लोक कसे पावतात? नाही, शोध लागला किंवा असं म्हणण्यापेक्षा त्या सापडल्या. त्या सापडल्या. कारण काय होतं ना की खूप भौगोलिक स्थित्यंतर होत असतात. भूकंप आहेत, पूर आहेत. त्यामुळे रचना बऱ्याचदा आता हजारो वर्ष जुनी आहेत ही लेणी, तर बऱ्याच ह्याच्यात गाडले जातात. आज जर काही झालं मॅम, आत्ताच्या घडीला आपण आता जी टेक्नॉलॉजी हे करतोय किंवा आपण जी प्रोग्रेस ज्याला म्हणतो, डेव्हलपमेंट, आपण पुन्हा मागे जाऊ का तिकडेच? कारण की हे तर काही दिसणार नाही. म्हणजे रेकॉर्डिंग, आपण जे व्हिडिओज रेकॉर्ड करतो ते तर दिसणार नाही. तर आपण पुन्हा त्या लेण्यांच्या इतिहासापासून पुन्हा सुरू करू का? कदाचित. हो ना, म्हणजे मला तो प्रश्न पडतो. तुम्ही जे म्हटलात ना की म्हणजे सापडतात कसं, ह्याचं खूप म्हणजे हे जेव्हा बोललात तर मला पटकन राणी की वाव आठवलं. 7 मजली विहीर आहे खाली आणि अत्यंत सुंदर शिल्प आहेत. आणि असंच काम चालू होतं तिथं. काम सुरू करायचं होतं लोकांना आणि माती उपसणं सुरू होतं आणि JCBला काहीतरी लागलं. तर थोडीशी माती उकरल्यावर तिथं एक पायरी दिसली आणि तिथले लोक शहाणे होते, त्यामुळे त्यांनी ते काम थांबवलं आणि आर्किओलॉजीच्या लोकांना कन्व्हे केलं, बोलवलं. आणि मग थोडं हाताने जसं हे तसं लक्षात आलं की अरे हे काहीतरी वेगळं आहे. आणि अक्षरशः लोकांनी काहीच इक्विपमेंट न वापरता हाताने त्या प्रत्येक शिल्पातली माती हे केली. म्हणजे जवळपास 52 वर्ष तेच काम चाललं होतं. 52 वर्ष? येस. पण वर्थ होतं.
म्हणजे तुम्ही आज हे जाऊन पाहाल ना ते शिल्प, वेळ लागतं. इतके सुंदर कुठे आहे शिल्प मॅम? आहेत. गुजरातमध्ये, गुजरात. पाटणच्या जवळ. खूप म्हणजे जरूर पहा, खूप सुंदर काम आहे. खूप 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 चांगलं वाटलं मॅम तुम्हाला भेटून, तुमच्याशी बोलून. थँक्यू. मलाही खूप छान वाटलं. आणि मुळामध्ये तुमचं ही कन्सेप्टच खूप छान आहे पॉडकास्टची. आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत खूप छान लोक येणार आहेत तुमच्या ह्याच्यात. आपण मगाशी बोललो, तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल अशी मी शुभेच्छा देते तुम्हाला. थँक्स अ लॉट. थँक्यू सो मच. थँक्यू.